14 एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या दिवशीच सम्राट चौधरी यांना बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाने पुढं केलं आहे. विधिमंडळाच्या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. परंतु बिहारचे एक मोठे नेते मानले जाणारे प्रशांत किशोर असं म्हणतायत की जो व्यक्ति मुख्यमंत्री पद पर बैठ रहा है उसका चाल, चरित्र और चेहरा क्या है. त्यांच्या व्यक्तिमत्वावरच प्रशांत किशोरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी एक असा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून समोर येतोय बिहारचा, आणि भारतीय जनता पक्षाने ते केलंय, ज्या व्यक्तीवर प्रशांत किशोर यांनी गुंडागर्दीचे आरोप लावले होते, ज्या व्यक्तीवर प्रशांत किशोर यांनी हत्येचा आरोप लावला होता, ज्या व्यक्तीवर प्रशांत किशोर यांनी शिक्षण लपवण्याचा आरोप लावला होता, ज्या व्यक्तीवर प्रशांत किशोर यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी या व्यक्तीने वेळोवेळी आपलं स्वतःचं नाव देखील बदललं, अनेक गंभीर आरोप प्रशांत किशोर यांनी लावले असताना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आणि एवढ्या मोठ्या संवैधानिक पदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच अशा व्यक्तीला भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री बनवतो. मग आता बोलावं काय? त्यामुळेच जे सर्वात उच्च शिक्षित लोक आहेत त्यांनी राजकारणात येण्याची गरज आहे. राजकारण आपल्या कंट्रोलमध्ये आणण्याची गरज आहे. एक 5वी 7वी 9वी नापास आहेत सम्राट चौधरी, ते व्यवस्थित शिकलेले देखील नाहीत. आता त्या 9वी नापास माणसाच्या अंडरमध्ये ज्या माणसावर गुंड असल्याचे आरोप प्रशांत किशोर करतायत, त्यांच्या हाताखाली UPSCचे रँक होल्डर अर्थात तिथले IAS असतील, IRS असतील, IFS असतील, म्हणजे हे सर्व उच्च शिक्षित लोक त्या माणसाच्या हाताखाली काम करणार. आणि मग डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी एवढं व्यापक, एवढं लंब, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं संविधान लिहून ठेवलं. मग बाबासाहेब आंबेडकरांचं ते वाक्य आठवतं की या देशात कधी लोक वाईट असतील तर संविधान किती का चांगलं असे ना त्याचा काही उपयोग होणार नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे सम्राट चौधरी नावाच्या एका गुंड व्यक्तीचं मुख्यमंत्री बनणं आहे. असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार संपवलाय. म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये निश्चितच तुमचं मत कळवा. धन्यवाद.